थेट जातोय अमरावतीमध्ये। अमरावतीच्या चांदूर रेल्वे परिसरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते। आनंद मठाचे महाराज दत्तगिरी गुरु जयरामजी यांच्यावरती पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। तब्बल 10 वर्ष एका महिलेचं लैंगिक, मानसिक आणि आर्थिक शोषण केल्याचा आरोप या महाराज यांच्यावरती आहे। तर 2016 ते 2026 या कालावधीमध्ये लग्नाचं तसंच आयुष्य सुखी करण्याचं आमिष या महाराजांना दाखवत या महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले। महिलेच्या लग्नानंतर सुद्धा हा महाराज या महिलेच्या संपर्कात होता। पतीपासून घटस्फोट घेण्यासह या महाराजनं प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे। तर ही सगळी दृश्य आपण पाहतोय अमरावतीच्या चांदूर रेल्वे परिसरातली ही सगळी दृश्य आहे, जिथे आनंद मठाचे महाराज दत्तगिरी गुरु जयरामजी यांच्यावरती पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। 10 वर्ष एका महिलेचं लैंगिक शोषण केलं, मानसिक शोषण केलं, सोबत आर्थिक शोषण सुद्धा या महाराजांनी केलेलं आहे। 2016 ते 2026 या 10 वर्षांतला हे सगळा प्रकार आहे। आयुष्य सुखी ठेवेल तुझं, सोबत तिच्या लग्नानंतर तिला लग्नाचं आमिष सुद्धा देण्यात आलं, आयुष्य सुखी समृद्धी होण्याचं अशा पद्धतीची वेगवेगळी आमिष दिली आणि तिच्यावरती खरं तर अशा पद्धतीने तिच्यावरती खरं तर अत्याचार करण्यात आले। त्यामुळे या महाराजावरती आता काय नेमकं कारवाई होतीये हे पाहणं महत्त्वाचं आहे। शुभम बायस्कर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। शुभम, 10 वर्ष हे सगळं चाललेलं आहे आणि आता हा प्रकार समोर आलेला आहे, मग कशी कारवाई सुरू झाली आहे? महिलेनं अजून काय काय सांगितलंय? हॅलो शुभम, आवाज येतोय आपल्यापर्यंत? आपल्या प्रतिनिधींसोबत आपण पुन्हा एकदा जोडण्याचा प्रयत्न करू, मात्र तुर्तास अत्यंत धक्कादायक, संतापजनक असा हा प्रकार अमरावतीमध्ये घडलेला आहे। एक महाराज ज्यानं अगदी धार्मिक समोर आपलं जे आहे होताण मांडलं, मात्र त्याच्या मागे त्याने खरं तर महिलेचं शोषण केलेलं आहे, 10 वर्ष शोषण केलेलं आहे आणि त्यानंतर आता हा प्रकार समोर आलेला आहे। म्हणून या भोंदू महाराजावरती नेमकं काय कारवाई होते हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। अशा पद्धतीचे बाबा बुवा जे आहेत त्यांचं सगळ्या राज्यभरात सुळसुळाट पाहायला मिळतोय। नाशिक नंतर हे एक प्रकरण पुन्हा एकदा समोर येत आहे। अशा पद्धतीचे हे सगळे भोंदू बाबा महाराज जे आहेत ते महिलांना भुलवतायत, आमिष त्यांना वेगवेगळं दाखवतायत आणि त्यांचं शोषण करतायत। शारीरिक, मानसिक, आर्थिक शोषण होत आहे। तसाच हा प्रकार अमरावतीच्या चांदूर रेल्वे परिसरातला आहे। दत्तगिरी गुरु जयरामजी महाराज असं या भोंदू महाराजाचं नाव आहे, ज्यानं धर्माच्या आडून अशा पद्धतीनं या सगळ्या वाईट कृत्य केलेलं आहे आणि त्या महिलेचं शोषण केलेलं आहे। आता अखेर त्याच्या विरोधात खरं तर तक्रार दाखल झालेली आहे। पाहावं लागणार आहे की पोलीस कशा पद्धतीने आपली चक्र फिरवतात, या महाराजावरती काय कारवाई होते। सगळ्यात भयंकर म्हणजे तर त्याने लग्नानंतर सुद्धा या महिलेसोबत संपर्क ठेवले आणि त्यानंतर सुद्धा आपल्या पतीपासून घटस्फोट घे असं तिला प्रवृत्त करत होता। मात्र अखेर आता तक्रार नोंदवण्यात आलेली आहे, पॉक्सो गुन्हा दाखल झालेला आहे।